अगं तारिणी, तू माझ्यासाठी चहा आणलायस? हो का ग? किती दिवसानंतर तुझ्या हातचा चहा पिणार आहे मी. थँक्यू थँक्यू. ठेव तिकडे, तुला बाकीची कामं असतील ना. अगं नाही, मला इथे काय काम असणार आहे ना. पण तू काही कामात होतीस का? म्हणजे मी तुला डिस्टर्ब नाही केलं ना? नाही नाही, मी इथे बसले होते असंच. तू ये ना, आपण गप्पा मारू. किती दिवस झाले ना ग तारिणी आपल्याला गप्पा मारून. गप्पा? अगं काय बोलतेस, आपण लग्नाआधी किती गप्पा मारायचो. कधी? तू विसरली असणार, कारण तू खूप धावपळीत असायची ना. पण मला सांग, एक्झॅक्टली तुझं आणि केदारचं भांडण का झालं ग? म्हणजे खूप भांडला का तो? भांडलाच असेल, तेव्हाच तू घर सोडून इथे आलीस ना. जाऊ देत ग काव्या, सोड ना तो विषय आता. काय होणार आहे बोलून? मी चहा ठेवते. हा, एक मिनिट तारिणी, तू सोड विषय केदारचा. मी का विषय सोडू? अगं तू माझी बहीण आहेस म्हणून सांगते. मला कसं सांगावं ना कळत नाहीये, पण तो केदार ना ग. केदारचं काय? केदार ना तुला वाटतो तसा नाहीये. चला, कोणाचा तरी या घरात माझ्यावर विश्वास आहे. हो ना. बरोबर बोलतीयस ग तू. तो वाटतो तसा नाहीच आहे. लग्नाच्या आधी तो माझ्याशी इतकं गोड गोड वागायचा, इतका छान बोलायचा ना. सगळं ऐकायचा मी जे सांगेन ते, मला मदत करायचा. पण आता लग्नानंतर तो माझं काहीच ऐकत नाही ग. हो ना. अगं तारिणी, फसवतोय तो तुला. हा, अगं काय सांगतेस काय? मला सांग, निशीचं लग्न होण्याआधी तुम्ही लग्न केलं होतं ना. हो. मग तुमचं लग्न झाल्यानंतरही तो माझ्यावर प्रेम करायचा. काय बोलतेस तू हे? अगं एवढंच नाही, तर तो त्या आधीपासून माझ्यासोबत गोड गोड वागतो. माझी इतकी काळजी असल्यासारखं दाखवायचा ना, खूप काळजी. आणि तुला सांगते, मला तो काय म्हणायचा माहितीये? काय? अगं तो मला बॉस म्हणायचा. काव्या, तू माझी बॉस आहे असं म्हणायचा. अच्छा, बॉस म्हणाला काय? आणि तारिणी, मी काही जेवण बनवून नेलं ना तर आवडीने खायचा. आणि आईने मला रागवू नये म्हणून मला लगेच घरी पाठवायचा. खूप प्रेम करायचा ग तो माझ्यावर. काय सांगतेस काव्या तू हे सगळं? अगं तारिणी, एवढंच नाही, तो निशीच्या हळदीच्या दिवशी मला चक्क आय लव्ह यू म्हणाला. आय लव्ह यू असं म्हणाला? हो. माझं उत्तर न ऐकताच ना तो तिथून निघून गेला आणि सरळ तुझा हात धरून खांडेकरांच्या घरी घेऊन गेला. बापरे, माझ्या पाठीमागे एवढं सगळं चालू होतं आणि मला काहीच माहित नाहीये. चालू होतं? अगं चालू आहे.